मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। ती म्हणजे मुंबई लोकलमध्ये एका प्रवाशाची चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आलेली आहे। तर मुसळधार पावसाच्या दरम्यान लोकलचं दार बंद करण्यावरून हा वाद निर्माण झाला। हल्ल्यामध्ये मयंक लोहारचा मृत्यू झालेला आहे, तर हल्ले करणारा मारेकरी हा फरार झालेला आहे। तर कांदिवली बोरिवली स्थानकांच्या दरम्यान लोकलमध्ये एकाची हत्या झालेली आहे। या प्रवाशाला दार बंद करायला सांगितलं म्हणून राग आला आणि त्यानंतर वादातून ही हत्या झाली आहे। तर आरोपीच्या शोधासाठी 6 विशेष पथकं सुद्धा रवाना झाली आहेत। काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रवाशाची हत्या झालेली आहे। लोकलमध्ये या हत्येमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय। आपण पाहतोय तर पाऊस येत होता आणि भिजू नये म्हणून लोकलच्या डोअरवर दारावर हे दार जे ते बंद करण्यास सांगितलं एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला, आणि त्यामुळे राग येऊन वाद निर्माण झाला आणि ही हत्या झाली आहे। आपण पाहतोय कांदिवली आणि बोरिवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। तर या घटनेचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। तर मयंक यांची हत्या झाली होती। तर हल्लेखोर सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय। कांदिवली आणि बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना लोकलमध्ये घडलेली आहे आणि आरोपीचा चित्रीकरण सुद्धा रेल्वेमध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी केलेला आहे। तर रक्ताचा थारोळ्यात पडलेला मयंकचा मृतदेह तर या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। पोलीस या आरोपीच्या मागावर आहेत। तर आरोपीची ही हल्लेखोराची दृश्य रेल्वे स्थानकाबाहेरच्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा दिसतात। केवळ पाऊस येत होता आणि त्यामुळे भिजू नये म्हणून लोकलचं दार लोटून घ्यायला सांगितलं म्हणून ही हत्या करण्यात आलेली आहे। तर या घटनेनंतर पोलिसांनी मृत मयंकचा मृतदेह बाहेर काढतानाची ही दृश्य, तर मयंक लोहार याच्यावर या माथे फिरून हल्ला केला आणि त्याची हत्या केली। चाकूने वार करून ही हत्या झाली आहे। दोन प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून, पावसाचं पाणी येते या दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन यातील संशयित आरोपीने यातील मयत इसम जो मयांक रमेश लोहार आहे त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला आहे। त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 630/26 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासासाठी 7 टीम तयार केल्या असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे। यातील संशयित आइडेंटिफाई झाला असून त्यास अरेस्ट करणे बाकी है। अरे हमारा बचपन का दोस्त था, वो बचपन का दोस्त था, हमारे साथ में रहता था, खेलता था। उसका कभी किसी के साथ में कुछ ये नहीं था, ऐसा नहीं होना चाहिए था उसके साथ में। उसके घर में हम गए थे अभी, बहुत भयानक घटना है ये, बहुत भयानक घटना है। सरकार इसको पूरा गंभीरता से ले और जल्द से जल्द उनको अच्छे से पकड़ के ये करे। बहुत बोले तो बहुत न्याय मिले उनको, कोई भी हालत में वो किसी भी तरह का, किसी भी प्रकार का कोई भी उसका किसी के साथ झगड़ा लगड़ा कुछ भी नहीं था। वो लड़का एकदम बहुत मतलब अपना ड्यूटी से आता था, कभी सैटरडे संडे के दिन अगर छुट्टी रहता तो रैकेट खेलता था, हमारे बच्चे के साथ में खेलता था, हमारे लोग के साथ में खेलता था। बहुत अच्छा लड़का था वो, बहुत बोले तो बहुत अच्छा लड़का था वो। विरार चर्चगेट लोकलमध्ये पावसाचं पाणी येण्याच्या वादावरून एका तरुणाची निर्गुण हत्या झालेली आहे। जो हत्या झालेला तरुण जो आहे तो विरारच्या सुमन पार्क मध्ये राहणारा होता। सध्या मी त्याच्या घराबाहेर उभा आहे। आपण पाहू शकता हीच ती इमारत आहे। इमारतीच्या 3ऱ्या माळ्यावरती राहणारा हा तरुण दररोज विरारहून अंधेरी करता कामासाठी जात असायचा। एका मॉलमध्ये तो काम करत होता। मात्र आज नेहमीप्रमाणे गेला असताना पावसाचं पाणी जे आहे ते आत येत होतं, त्यामुळे तो दरवाजा लावण्याच्या वादातून 2 तरुणांमध्ये हा वाद झाला आणि त्या एका व्यक्तीने त्यावरती चाकू हल्ला केलेला आहे आणि हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आपण जर बघितलं हीच त्याची ती इमारत आहे। इमारतीचं नाव अमरनाथ असं इमारतीचं नाव आहे। इमारतीच्या 3ऱ्या माळ्यावरती आपल्या कुटुंबासह राहत होता। हा कुटुंबाचा आधार म्हणून मयंक हा होता।
मयंक गिल्यानं आपल्या कुटुंबावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपण जर पाहिलं तर या घटनेमध्ये आता कुटुंबांनी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी कुटुंबांनी केलेली आहे. त्याला फाशी द्यावी अशी मागणी देखील त्याच्या नातेवाईकांनी केलेली आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या आरोपीने रेल्वेमध्ये प्रवास करताना त्याच्याकडे चाकू आला कुठून असा प्रश्न आता उपस्थित केलेला आहे. मात्र आता रेल्वेमध्ये प्रवास करताना नागरिकतेचा सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आता प्रशासन नेमकं या प्रकरणात या आरोपीवर नेमकं काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार.